नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सिद्ध हस्तलेखक चिन्त्रयम खानोलकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी रात्र काळी घागर काळी. श्रोते हो, पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा, म्हणजे मी चॅनलवर कादंबरीचा भाग अपलोड केला किंवा कुठलीही कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूया. चिन्त्रयम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी. यज्ञेश्वराय नमः. खड्या उंच आवाजातली घोषणा कानी पडताच दास्या आबानं मान वर केली. तो जानव्यांसाठी सूत कातत होता. यज्ञेश्वर बाबांना पाहता चटदिशी उठून हात जोडून तो उभा राहिला. एवढ्या सकाळीच यज्ञेश्वर बाबांचा घोष असा अचानक कानी आला. दास्याचं काळीज सुपा एवढं झालं. तो आत गेला आणि त्यांनी शिधा आणला. नारळ, तांदूळ, गुळाची पुडी त्यांनी त्यांच्या झोळीत ओतली. यज्ञेश्वर बाबांनी मुठभर तांदूळ त्याच्या सुपात परत टाकले तेव्हा दास्या आबानं परत एकदा मान लववली. दास्या, यज्ञेश्वर ओटीवर येत म्हणाले, सिद्धेश्वराच्या देवळात रुद्राचं आवर्तन कोण म्हणतोय रे? चुकतंय का काही? दास्या घाबऱ्या घाबऱ्या बोलला. अरे चुकतंय. छे छे छे, काय वाणी आहे बेट्याची. वा 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 वा. अरे असा पाठ कानावर पडणं सुद्धा मुश्किलीचं झालंय. माझाच पुतण्या तो दिगंबर. दास्या नम्रतेनं म्हणाला. तुझा पुतण्या? दास्या, छान पडवलंयस पुतण्याला. तुझ्या घरात मी माझी मुलगी देणार आहे. यज्ञेश्वर बाबांनी झोळीत हात घातला आणि मुठभर तांदूळ काढले. हे बघ, अशा व्रतस्थ भिक्षेवर माझ्या घरातलं यज्ञकुंड प्रज्वलित आहे आणि मुलगीही तशीच आहे. अधिक काय सांगू बाप्पा. दास्या गरीब बावळी मुद्रा करून ऐकत होता. त्याला पायाखालची जमीन सोन्याची होऊन छप्पर खूप उंचावल्यासारखं वाटत होतं. आठवत होता रात्री काही स्वप्न पडलं होतं का आपल्याला. कोंग्या डोळ्यांवरच्या दाट भिवया ताणल्या गेल्या होत्या. काय तुझं उत्तर समजून देत. यज्ञेश्वर बाबा उत्तराची वाट बघत खोळंबलेत याचा दास्याला पत्ताच नव्हता. बाबांची उंच सडपातळ सर्पाच्या पिल्लाच्या रंगाची आकृती कानात जीव ओतून उभी होती. चुकलो, माफ करा. दास्या आबा घाईघाईनं दोन्ही गालांना हात लावून म्हणाला. उत्तर कसलं देऊ सांगा बाबा. मला कौतुकच वाटतंय हो सगळं. त्याला पुढे बोलताच येईना. त्याचा गळा भरून आला होता. मग ठरलं तर. यज्ञेश्वर बाबा झोळी सावरत जायला निघाले. बसा ना, थोडं दूध पिऊन चला. दास्या अजिजीनं म्हणाला. नको, अजून काही घरात भिक्षा मागायची आहे बाप्पा. यज्ञेश्वर बाबा बोलता बोलता पायऱ्या उतरून रस्त्यावरही गेले. पुढच्या घराच्या दारावरील यज्ञेश्वराय नमः हा घोष कानी पडेपर्यंत दास्या उभाच होता. त्यांनी परत एकदा हात जोडले. तुझ्या घरात मी मुलगी देणार, यज्ञेश्वर बाबा ठामपणे म्हणाले आणि सगळं ठरवूनही गेले. दास्या आबाला आपल्या वास्तूचा मोठाच अभिमान वाटला. त्यांनी हळुवारपणे लाल रेव्याच्या भिंतीवरनं हात फिरवले आणि तो घाईघाईनं अच्युतकडे निघाला. रस्त्या पल्ल्याडच्या चौथऱ्यासारख्या मध्येच मोकळ्या असलेल्या जागेशेजारी त्याचं घर होतं.
अच्छा, हे अच्छा. त्यांनी दारातनं हाक दिली. काय व भाऊजी सकाळच्या पारी, जरा पडू द्याल की नाही त्यांना. नाकातली भली मोठी नथ उगाचच वर उचलून अच्युतची बायको बोलली. पडू देत की, मी कुठं बाहेर नेतोय तुझ्या घोवास. दास्या, ये रे तू. गुडगुडी होती तोंडात म्हणून बोलता नाही आला. अच्युतनं गुडगुडी भिंतीला टेकून ठेवली. हां, काय सकाळीच. अच्युतच्या खाटेवर बसत दास्या अगदी त्याच्या जवळ सरकला आणि त्याच्या कानाशी तोंड नेऊन पुटपुटला. अच्युत एकदम डोळे मोठे करून त्याच्याकडे बघतच बसला. असं? होय होय. आत्ता इथून गेले शिधा घेऊन. भाग्यवान आहेस. त्याची मर्जी, करता करविता तो. दास्यानं वर पाहत हात जोडले आणि तो खुशीत येऊन बारीक आवाजात हसला. त्याला याहून मोठ्यानं हसता येतच नव्हतं. अच्युत त्याच्याकडे मोठ्या आपुलकीनं पाहत होता. अरे, तुझ्या घराची नवली वाढणार दास्या. सांभाळून घ्या रे पोरीला. त्या घराला हल्ली बाईचा सहवास कुठे आहे. अच्युत एक एक शब्द हळुवारपणे माळेचा मणी ओढतात तसा बोलत होता. त्याला कळलं का? नाही, कळणार कुठून. नुसतं रुद्र म्हणताना पाठमोरं पाहिला. बाप्पा भाळले त्याच्या रुद्रावर. पाठमोरा दिसला म्हणून काय झालं? कशी रुंद कवकवीत पाठ आहे गाड्याची. मल्लानं पाहिलं ना तर दाणकन थोप मारेल. अच्युतनं डोळे मिटून दिगंबरला शाब्बासकी दिली. दास्या, पण एक ध्यानात असून देत. उगाच गावात चक्रा नको मारू. सगळं अगोदर रांगेला लागून देत. हो, तुलाच सांगितलं रे. गावात कोण सांगतोय. दास्या जायला उठला. अच्युतनं आतल्या दाराकडे वाकून बघितलं आणि त्याची मुद्रा साफ उतरली. अच्युतनं पाहिलं असं वाटताच त्याच्या बायकोची नथ पट्टदिशी बाजूला झाली. दास्या मात्र हलका हलका रेंगाळल्यासारखा निघून गेला होता. त्याच्या हिशोबी ती घाईघाई होती. तो निघून गेल्यावर अच्युत पुटपुटला. खूप वर्षांनी बिचाऱ्याच्या घरात गंगा येते. घर वाहून गेलं नाही. पण अच्युतनं मान झटकून तो विचार उडवून लावला. एवढा दास्या पंच्याचं टोक धरून परत आला. इकडे तिकडे पाहत काटेवर बसला. अच्युतच्या मनगटाला स्पर्श करत म्हणाला, एक गोष्ट मला जमायची नाही. कुठची? दिगंबरला सांगायला हवा. दास्या तोंडातल्या तोंडात गुणगुणल्यासारखं बोलला. हा, त्याची एवढंच ना. मी सांगतो. तू उशास हात घालून झोप. सगळं मी करतो. अच्युतनं गुडगुडी उचलली आणि निखारे असं आत डोकवून ओरडला. अच्युतच्या मांडीवर हात ठेवून दास्या जमिनीकडे नजर लावून बसला. त्याला आणखीन काही सांगायचं होतं. सांगू की नको अशा विचारात त्याची नजर जमीन धुंडाळत होती. अच्युतची बायको नथ सावरीत निखारे घेऊन आली आणि अच्युत खाटेखाली उतरून गुडगुडी फुलवायला लागला. गुड 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 गुडगुडीचा दम भरायला लागला. अच्छा. दास्या अडखळला. काय आणखीन? वामण्या साणावं का? त्याला कशास यावेळी या लगीन घाईत? पाळण्यातलं पोरते. त्याची आबाळ नाही का होणार? सगळं एकदा थांग्यास लागून दे, मग आण. तेही तुझं खोटं नव्हे. दास्या जायला उठला. मी बघतो. तू खुशाल राहा. वामण्याचा विचार करू नको. दिगंबरास मी विचारतो. दास्या इकडे तिकडे रेंगाळला आणि घरी गेला. अच्युत गुडगुडी बाजूला ठेवून खांद्यावर उपरणं टाकून बाहेर पडला. सिद्धेश्वराच्या देवळाच्या दिशेनं निघाला. दास्या बापडा गरीब. चांगली गोष्ट ही पुतण्यास विचारण्याचा धीर त्यास नाही. त्यातला तो नव्हेच. मुळातच खचलाय. पंढरपुरास भाऊ आणि बायको पटकीनं आटोपली. वामण्यास घेऊन रडत आला बिचारा. हो हो करून बाईसारखा रडायला लागला. माझ्याकडेच रडला. मात्र गावाला वाटणारही नाही हा एवढा भाबडा माणूस असेल म्हणून. दोस्ती कायम ठेवली ती त्यानं. मी काय एवढा नव्हे, पण असल्या माणसास माझ्यासारख्याचा आधार हवाच. अच्युत तंद्रीत चालत होता.
वरचा बाजार मागं घालून तो व्हाळावर आला. पांढरे फेक करकोचे खडकांवर बसून माशांची टेहळणी करत होते आणि कोपऱ्यातल्या बोंडगीच्या दाटीआड कोणीतरी आरामात विडी ओढत प्रातर्विधी आटोपत होता. व्हाळाच्या वरच्या अंगाला साकव होता. अच्युत तिकडे सरकला. अरे भोसडीच्या नो, वाटेवर काय थापे टाकताय? व्हाळ दिसला की हागा. अच्युत करा करा साकव उतरून समोरची पाटी चढून सुरंगीच्या पाण्यावर आला. देवळाचा कळस दिसत होता. अच्युत बघता बघता देवळात आला. घंटा वाजवून गाभाऱ्याकडे आल्या. अरे चा, आंघोळी कुठे गेली आहे? तो मुस्काटात बसल्यासारखा मागे फिरला. दिगंबर कुठं तर? गाभाऱ्यातलं सिद्धेश्वराचा लिंग ताजेपणानं समयांच्या मंद प्रकाशात उजळलेलं होतं. काळं भोर आणि वर अर्धचंद्राकार रेखलेल्या गंधाच्या बोट्या. नुकतीच पूजा झाली होती. हा पोरगा कुठं? अच्युत इकडे तिकडे हिंडला. खुंटीवर पिवळसर उपरणी लोंबत होती. सभागृहातला कडेच्या खांबापाशी तळवे पातळ झालेली चप्पलही होती. पण दिगंबर कुठे दिसत नव्हता. अच्युतनं नगारखान्याच्या जिन्याकडे पावलं वळवली आणि पहिल्याच पायरीवर तो चकित होऊन चित्रासारखा उभा राहिला. त्याच्या अंगावरनं तोंडास पदर लावून रुक्मिणीची मुलगी अंग चोरून पळाली. अच्युत नुसता डोळे फाडून पाहत राहिला. ही कशास पळाली अशी ढुंगणास पाय लावून? रुक्मिणी भाविणीची ही पोर नगारखान्यात काय करत होती? अच्युतला दाट शंका आली. तो जिन्याच्या आणखीन 2 पायऱ्या चढला आणि मग तो गर्रकन फिरला. तो थेट देवळा बाहेर पडला. दिगंबर असा असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. निखाऱ्यांसारखे शब्द फुलवून रुद्र म्हणणारा हा दास्याचा पुतण्या प्रत्यक्ष सिद्धेश्वराच्या देवळात भाविणीच्या पोरीशी लगट करतो. अच्युत घाईघाईनं साकवाकडे आला. साकव चढून पलीकडे गेला. पण दास्याला हे कळता नाहीये. आपण तरी प्रत्यक्ष कुठे काय पाहिलंय. पण दिगंबर आणि ती दोघं वरच होती की. असली म्हणून काय प्रळय झाला? तरण आहे. पण रांडेच्यानो, देवळात कसल्या मिठ्या मारता? काय गावचे मारवडे ओस पडले? बेरड लेकाचे. अच्युत विचाराच्या गिरक्या घेत घरी आला आणि खाटेवर बसला. उपरण्यानं तोंडाचा घाम पुशीत त्यांनी गुडगुडी उचलली. निखारे असं ओरडला. त्याच्या बायकोनं निखारे आणले तेव्हा तो ओरडला, जा घरात. ती टचकन मान उचलून ताठ झाली आणि पाहतच राहिली. तिची जड नथ लोंबल्यासारखी हलली. ती नवऱ्याकडे वळून पाहत पाहत घरात गेली. अच्युतला बघितल्या प्रसंगाची भीती वाटत होती. न जाणं ओठातून रहस्य बाहेर पडेल आणि गावभर होईल. पण उगाच हिच्यावर ओरडायला नको होतं असं गुडगुडीचे दम भरल्यावर त्याला वाटलं. दास्याला अक्षर कळता नाहीये आणि पोराला साफ साफ सांगायला हवा. अच्युतनं निश्चयात्मक विचार केला आणि स्वतःच्याच मनावर फुली मारली. दिगंबर, मग काय विचार? अच्युत त्याच्याकडे न्याहाळून बघत म्हणाला. काय जे काय तुम्ही म्हणाल ते. मग मुहूर्त काढून उरकून टाकू? दिगंबरनं फक्त मान हलवली आणि प्रश्नार्थक मुद्रेनं अच्युतकडे पाहत राहिला. समोरच्या कंदिलाकडे पाहत दास्या भिंतीला पाठ टेकून बसला होता. दिगंबरच्या डोळ्यातल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर अच्युतकडे होतं, पण त्यांनी ते दिलं नाही. त्याला ते द्यायचं नव्हतं आणि तो ते देणारही नव्हता. दास्याच्या समोर तर कसलीच वाच्यता व्हायला नको होती. पण त्यामुळेच दिगंबर नाकी तोंडी पाणी गेल्यासारखा घुसमटत होता. अच्युत मनात म्हणत होता, याला एवढी शिक्षा बास आहे. काका, दिगंबर मध्येच म्हणाला, पण दास्या काकाचं मत काय? दास्यानं कानात घातलेली काडी बाहेर काढली आणि तो बोबडं बोबडं हसला. समोरच्या कंदिलाची काच कोणी एकदम पुसून स्वच्छ केल्यासारखं त्याला वाटलं.
अरे दास्याच्या तोंडून ऐकायचं ते माझ्या तोंडून ऐकतोयस एवढं समज. अच्युतच्या या जबाबावर दास्या बारीक आवाजात हसला. गुडघे छातीशी लावून त्याने एकदा पाठ भिंतीशी घासल्यासारखी केली. कानात परत काडी घातली आणि तो कान पोखरायला लागला. दिगंबर तपासून बघत होता, पण अच्युत पत्ता लागू देत नव्हता. तो घुम्या घुम्याच वरवर सगळं हाताळत होता. सकाळी तुम्ही, दिगंबरचं वाक्य त्यानं कोळीश टाकासारखं मध्येच तोडलं. मी सकाळी देवळाकडे गेलो होतो, तू गाभाऱ्यात नव्हतास. रुक्मिणीची लेक नगारखाना झाडत होती. तिच्याकडे चौकशी करताच कळला तू तिचा हात पाहिलास म्हणून. ती माझ्याशी भांडायच लागली. म्हणजे आपलं गमतीनं रे. म्हणाली भावणीच्या हातावर त्यास एकच घो सापडला आणि म्हणे वर खो खो करून हसायच लागला तू. अच्युतनं चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता दिगंबरच्या काळजालाच हात घातला होता. पण दास्या खी खी करून कौतुकानं हसत होता, भिंतीला पाठ घाशीत. दिगंबर पडल्या मुद्रेनं वार झेलून उगाच हसला आणि पुन्हा हा विषय काढायचा नाही असा निश्चय करून जांभई देत म्हणाला, गंमत केली तिची. हां हां. असं करत अच्युत उठला तेव्हा बरीच रात्र झाली होती. उद्या सगळं पुढचं ठरवू असं म्हणत दार उघडून तो चालू लागला. दिगंबरनं कंदील पुढे केला आणि अच्युत बरोबर रस्त्यापर्यंत गेला, पण अच्युत हसण्यापलीकडे आणखीन काहीही बोललाच नाही. गच्च फुललेल्या चाफ्याची ओंजळभर फुलं मध्येच उठलेल्या वाऱ्याच्या एखाद्या झुळकेनं टपाटपा पडावीत तसा तिचा पदर ढळला. कधी स्वतःलाही न दिसल्यासारखं आपलंच अंग तिने मोठ्या कौतुकानं न्याहाळलं. तिलाच त्या किमयेचा पत्ता नव्हता. मृण्मय देहाची ही चैत्रगोर तिला स्वतःला गौरवास्पद वाटली आणि क्षणभर तिच्याच डोळ्यांचे आरसे झाले. दूरवर मंद काजव्यांच्या झळाळीची झिरमिर पसरलेली होती. मातीच्या इंद्रियांची ही स्वप्नवत दिवे लागण तिने एकाएकी पदराच्या केवळ एकाच पतनामुळे बघितली आणि ती सभोवतालचं हिरवगार जग फक्त विसरली आणि स्वतःशीच मग्न झाली. आणि याच सीमारेषेवर उभी असताना तिने समोर पाहिलं तर खालच्या खळ्यातल्या डेगेवरचा देवचाफा दचकलेला तिला दिसला. फुलंही टपटपलेली तिने बघितली आणि मगापासून वाकड्या मानेनं एका डोळ्यानं एकटक निरखणारा कावळाही भुरकन उडालेला तिला दिसला. फक्त काळ्या पंखांची फडफड तिला ऐकू आली. खरंच का दचकला देवचाफा? खरंच का केवळ भासच झाला आपल्याला? पण भास म्हणावा तर फुलं पडली होती, कावळा उडाला होता, फडफड ऐकू आली होती. लक्ष्मी विचार करू लागली स्वतःबद्दल आणि चाफ्याबद्दल. पदर उचलून तो परत खांद्यावरून लपेटण्याची इच्छाच होत नव्हती आणि चाफा तर खरोखर दचकलेला होता. काळ्या गर्द चंद्रकळेचा गर्दीच्या वासाचा पदर तसाच त्या कोरीव पावलांवर पडून होता आणि भोवती कुणीही नव्हतं. फक्त ती स्वतः होती. निराळं होऊन पाहता येत नव्हतं आणि जे काही दिसत होतं त्यामुळे एक बेचैनी सर्वांगातून सैरभैर फिरत होती. कावळ्यानं निरोप आणला होता. एक नुकती बहरणारी पोर चंद्रकळा नेसली होती. लक्ष्मी बऱ्याच दिवसांनी आजच एकटी होती. यज्ञेश्वर बाबा भल्या पहाटे उठून आज भिक्षेला गेले होते. सबंध घर आज शांत होतं. लक्ष्मीला असं एकटं राहण्याची सवय होती, पण आज तिला त्या एकटेपणाचीच एकाएकी हुरहुर लागून राहिली. सगळ्या घरात ती एकटीच फिरली. अडगळीची खोली तिने बऱ्याच महिन्यांनी आज परत एकदा साफ केली. कसलं जुनं सामान तिने नव्या हौसेनं मांडून ठेवलं. त्यात समया होत्या, पळ्या पंचपात्र्या होत्या, काही तांब्या पितळीची भांडी होती, एक पाळणंही होतं. एकच मूल त्यात झोपून वाढलं होतं. त्यानंतर त्या पाळण्याची दोरीच मुळी बांधली गेली.
लक्ष्मीची आई सगळंच अडगळीत ठेवून सवाष्णपणा तेवढा घेऊन निघून गेली आणि यज्ञेश्वर बाबांनी उद्गार काढले, गेली, सवाष्णपणी गेली, वाईट झालं नाही, एवढंच. त्यानंतर सारं काही यज्ञकुंडातल्या अहोरात्र जागत्या निखाऱ्याखाली पुरून ठेवलं गेलं, एखाद्या गुप्त किमती अलंकारासारखं. त्याचं काय होत असेल याची कधी कोणाला जाग लागली नाही. लक्ष्मीनं अडगळ रचून ठेवली तरी दिवस आपला होताच एखाद्या माळरानासारखा पसरलेला. एक सबंध दिवस असा फक्त एकाकीपण घेऊन उगवला होता. का म्हणून ही हुरहुर? बाबा काय कधी घराबाहेर जात नाहीत? लक्ष्मीनं मग दुसऱ्या एका खोलीतली आईची ट्रंक उघडली. त्यात आईचा चांदीचा एक इवलासा कुंकवाचा करंडा होता. थोडा फिक्कट झाला होता. त्यातलंच कुंकू लावून ती सवाष्णपणी मेली आणि ट्रंकेत आठवणीसारखा करंडा होता आणि त्याखाली लुगड्यांच्या भरजरी घड्या. कोऱ्या घड्यांचा ऊन ऊन सुतीवास लक्ष्मीनं ट्रंकेत वाकवून खोल श्वासून घेतला आणि मधलीच एक काळी घडी तिने हलकेच ओढली. नेसावी ही. आई कशी दिसत असेल पाहावं. पण कोणी पाहिलं तर काय म्हणेल? केवढ्या पोक्त दिसू आपण. कोण पाहणार आहे? दुपार तर होत आली आहे आणि बाहेरची झाडं माडंही स्तब्ध होती. जागजूग नव्हती. त्या उन्हालाही सुस्त गारवा जाडला होता. केतकीच्या पिवळ्या जर्द बोंडीभोवती हिरवीगार पाती असावीत तशीच ती दुपारही वाटत होती. पाण्याची ही खळखळ शमली होती आणि लक्ष्मी चंद्रकळा नेसत होती. आई कशी दिसत असेल हे ती विसरलीच आणि आरशात फक्त पाहून आपली आई नक्कीच चांगली दिसत नसावी असा एक कानोसा तिच्या मनानं घेतला. चंद्रकळेतली लक्ष्मी पूर आल्यासारखी दिसत होती. भिंगालाही भोवळ यावी आणि केवळ भिंगाविनाच स्वतःचं स्वप्न स्वतःला साक्षात्कारासारखं दिसावं तसं ते रूप स्वतःलाच निरखायला लागलं. आणि मग चंद्रकळेच्याच रंगाची एक हुरहुर पुनरपी दाटून आली. भरल्या ढगात वीज फिरावी तशी ती हुरहुर तिची तिलाच असह्य झाली आणि ती बाहेरच्या अंगणात बेसावधपणे समोरच्या चाफ्याकडे पाहत उभी राहिली. कावळा कधीच येऊन बसला होता. निरोप घेऊन आला होता. पण मग तो एकाक्ष प्राणी नुसताच वाकड्या मानेनं पाहायला लागला. लक्ष्मी वाट बघत होती आणि बाजूची पानवेल ढळत्या दिवसानं फिकी फिकी पडत होती. पदर ढळत होता आणि मग तो ढळलाच. आणि मग लक्ष्मीला स्वतःबरोबर चाफाही दचकल्याचा भास झाला. निव्वळ शंख पाणी एकाएकी स्वतःचंच बिंब पाहायला लागलं. माडातली पायवाट अजून रिकामी होती. पण मग यज्ञेश्वर बाबांच्या खडावा वाजल्या. लक्ष्मीनं चटकन पदर उचलला. पायाखालची सावली देहावर लपेटून घ्यावी तसं झालं आणि बघता बघताच यज्ञेश्वर बाबा खाड खाड खडावा वाजवीत चाफ्याखाली वाकले. त्या तळची फुलं त्यांनी झोळीत घातली आणि आत पळालेल्या लक्ष्मीकडे त्यांनी फक्त ओझरती नजर फिरवली. त्यांचा चेहरा थोडा नरमल्यासारखा दिसला आणि मग घराच्या पायऱ्या चढताना त्यांच्या खडावाही हलक्या हलक्या वाजल्या. खुंटीला भगवी झोळी टांगून त्यांनी घरात डोकावलं. मथे आले. तशीच ये. लक्ष्मी तशीच आली. उंबऱ्यावर खाली मान घालून उभी राहिली. यज्ञेश्वर बाबा अजूनही उभेच होते. आपल्या लेकीला त्यांनी पुन्हा पुन्हा नखशिखांत निहाळलं. त्या व्रतस्थ कडकडीत मुद्रेवरचा उन्हाळा पार नेवला होता. आश्चर्य आणि वात्सल्य त्या डोळ्यात एकवटून आली होती. एखादा मिश्रराग आळवणारी तळची अवघड भावना क्षणभर त्या चेहऱ्यावर उजळली आणि भरल्या डोळ्यांच्या पापण्या यज्ञेश्वर बाबांनी निखाऱ्यांवरचा राखेचा पापुद्रा झाडावा तशा मिटल्या आणि उघडल्या. अशीच दिसाय, पण केवळ शेवटचं अक्षर तोडून.
यज्ञेश्वर बाबांनी पाठमोरं वळून पोरीलाही ऐकू जाणार नाही असा सावधपणे एक निश्वास टाकला. निखाऱ्यांवरची राख उडालीच होती. आता या गूढ निश्वासानं त्यातल्या ज्वाळा कठोरपणे प्रकट झाल्या. मध्ये यज्ञेश्वर बाबांनी चटकन मान वळवली आणि ते म्हणाले, ही चंद्रकळा तुझ्या आईची, तू नेसता कामा नये. लक्ष्मी निमूटपणे आत गेली. यज्ञेश्वर बाबांनी झोळी काढून सुपात ओतली. चाफ्याची फुलं तांदळाच्या राशीखाली गडप्प झाली होती. यज्ञेश्वर बाबांनी राशीत हात खुपसला आणि फुलं बाजूला काढून ठेवली. यज्ञेश्वर बाबांच्या काळजातून एक जुनी पुराणी रक्ताची धार उसळी घेत होती. त्यांनी परत हाक मारली, मध्ये पाय धुवायला पाणी घेऊन ये. लक्ष्मी नेहमीचं हिरवट रंगाचं लुगडं नेसून पाण्यानं भरलेला तांब्या घेऊन बाहेर आली. यज्ञेश्वर बाबांनी लेकीकडे न बघताच तांब्या घेतला आणि पानवेली जवळच्या घंगाळाकडच्या पाथरीवर गेले. त्यांनी हात धुतले. तोंडावर घंगाळातलं गार पाणी पुन्हा पुन्हा शिंपडलं. पानवेल त्यांना बावल्यासारखी दिसली. चटकन लेकीचा चेहरा आठवला आणि त्यांनी परत एकदा तोंडावर पाणी मारलं. मध्ये पंचानं हातपाय कोरडे करून ते म्हणाले, लग्न ठरवून आलोय. इकडे तिकडे भोवून त्यांनी पुन्हा त्याच तडकाफडकी विना पडद्याच्या आवाजात सांगितलं, पुढचाच मुहूर्त मनात आहे. नवरा मुलगा रुद्र छान म्हणतो. अगो त्याचा रुद्र ऐकून निखाराही आग ओकील. लक्ष्मी थोडी पुढे आली होती. ती परत दारात जाऊन उभी राहिली. बाबा सरळ सरळ सांगतायत. चंद्रकळा बदल म्हणून ज्या आवाजात त्यांनी सांगितलं त्याच आवाजात हेही सांगितलं. म्हणावं तरी काय यांना? जा आणि आंबेला नमस्कार करून ये. शुभस्य शीघ्रम. मला सोबत यायला वेळ नाही. वेदीपाशी बसलं पाहिजे. भीती नाही. मी इथं समिधा टाकतोय. जा आत्ताच जा. वरच्या सांध्यावर होडी असेल. आंबेला मी इथून सांगतो काय ते. तू फक्त तिला नमस्कार करून ये. यज्ञेश्वर बाबा थांबलेच नाहीत. जे काही सांगायचं होतं ते झटपट सांगून त्यांनी कळशी उचलली, पंचा खांद्यावर टाकला आणि माडातल्या झरावर आंघोळीला गेले. पण लक्ष्मीला मात्र चाफ्यापाशी ते रेंगाळल्यासारखे वाटले. काहीतरी अजून सांगायचं असेल म्हणून ते मागे फिरणार असंही वाटलं, पण ते मागं फिरले नाहीत. आणखीन काही त्यांनी सांगितलंही नाही. पण लक्ष्मीच्या डोळ्यांवर बाबांचा पाठमोरा ठसा खूप काही शोषित असल्यासारखा उमटला. बाबांनी जे काही सांगितलं त्याचा अवमान करणं कुठल्याही क्षणी लक्ष्मीला अशक्य होतं. कदाचित त्या आज्ञेचा भंग झाला असता तर बाबा काही बोलले नसते. पण नेहमीच लक्ष्मीला दिसणारी त्या चेहऱ्यावरची आईची वत्सलता निखाऱ्यात लपून बसणाऱ्या ज्वाळेसारखी चोरली गेली असती आणि हेच तर लक्ष्मीला नको होतं. ती चटकन बाहेर आली आणि लगबगीनं चाफ्याखालून बांधवाट उतरली. माडांच्या शेंड्यावरची उन्हं अजून हळदीवी व्हायला थोडा अवकाश होता. माडातळचा गारवा माडाच्या शेंड्यापर्यंत आणि माड्याच्या शेंड्यावर उतरणारा काळोख तळापर्यंत पोचायला अजून थोडा उशीर होता. पक्षी आले होते. नुकत्या परतणाऱ्या पाखरांचा एखादा चुकार थवा गजबज करून कुठेतरी गडप झाला आणि मग लक्ष्मीनं सकाळपासनं भिडलेली हुरहुर लगबगीनं दूर सारत रेंगाळलेली पावलं मळ्याच्या मेरेवर ठेवली. मागं माडांची गच्च बाग राहिली आणि पुढची रानची वळणं दिसायला लागली. आंब्या काजूचं रान पलीकडच्या खाडीपर्यंत पसरलं होतं. तेथपर्यंत बैलगाडीही जाई. गायींच्या गळ्यातल्या घुंगरांचा थोडासा उदास नाद लक्ष्मीच्या कानावर आला. लवकरच इथून बैलगाडी जाणार. आपण त्यात बसलेले असू. पुढे मग होडी. पुढे लग्न.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होता चिंत्रेम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.